पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशात 12 वर्ष पूर्ण झाली असून या काळात भारताने अनेक ऐतिहासिक आणि धाडसी बदल पाहिलेत। एका बाजूला डिजिटल इंडिया आणि यूपीआय मुळे देशात अभूतपूर्व डिजिटल क्रांती झाली, ज्यामुळे अगदी सामान्य भाजीवाल्यापासून ते मोठ्या मॉल पर्यंत डिजिटल पेमेंट पोहोचलं। याशिवाय जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवणे, अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण, महिलांना संसदेत 33% आरक्षण देणारा कायदा आणि वंदे भारत एक्सप्रेस सारख्या पायाभूत विकासांच्या योजनांमुळे देशाला एक नवी गती मिळाली। परंतु याच 12 वर्षांच्या काळात दुसरीकडे सरकारला काही निर्णयांवरून तीव्र विरोधाचा सामनाही करावा लागला। 2016 मधील नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बँकेच्या रांगेत उभं राहावं लागलं, तर नवीन शेतकरी कायद्यांविरोधातील वर्षभराच्या तीव्र आंदोलनामुळे अखेर सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले। यासोबतच लष्कर भरतीची अग्निपथ योजना आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवरूनही सरकारवर बरीच टीका झाली। थोडक्यात सांगायचं तर मोदी सरकारची ही 12 वर्ष अचानकपणे घेतलेले धाडसी निर्णय, विकास आणि राजकीय वादांनी भरलेली राहिली आहेत। तुम्हाला काय वाटतं, मोदी सरकारचा सर्वात चांगला निर्णय कोणता होता आणि सगळ्यात चुकीचा निर्णय कोणता होता? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑनलाईन नेताला पटकन फॉलो करा।